नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. काय निवडणुकांचे पडघम वाजायला लागलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. नगर परिषद असेल, नगर पंचायत असेल, यांच्या तारखा पडलेल्या आहेत. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या तारखा जाहीर टप्प्याटप्प्याने होतीलच. पण नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल जे आहे ते आता गावागावामध्ये वाजायला लागलेलं आहे. त्याचे पडघम आता सुरू झालेले आहेत आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर युत्या आणि आघाड्या होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजे तुम्ही आणि मी ज्याचा विचार केला नसेल, स्वप्नात सुद्धा आपण विचार करू शकत नाही, अशा युत्या आणि आघाड्या या स्थानिक पातळीवर आता होऊ लागलेल्या आहेत. म्हणजे मी असं का म्हटलं तर जे पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जात आहेत, जे पक्ष दुसऱ्या पक्षाला पाण्यात पाहत आहेत, असे पक्ष सुद्धा आता या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या या निवडणुकांमध्ये युत्या आघाड्या करत आहेत. आता तुम्हाला उदाहरणादाखलच दोन द्यायचे असतील तर ते मी देतो. कोल्हापूरमध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांनी युती केलेली आहे, यांनी आघाडी केलेली आहे. त्यासाठी एकत्र येऊन त्यांनी माझ्या मते राजश्री शाहू आघाडी अशी देखील स्थापन केलेली आहे. आणि या माध्यमातून हे दोघं एकत्र येऊन निवडणूक स्थानिक पातळीवरची लढवणार आहेत. म्हणजे बघा, म्हणजे ज्या राष्ट्रवादीतनं अजित पवार बाहेर पडले आणि त्यानंतर शरद पवारांचा पक्ष हे सातत्याने म्हणत राहिले की आता अजित पवारांच्या बरोबर आम्ही मिळतं जुळतं घेणार नाही. पण आत्ताच्या या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला आठवत असेल तर शरद पवारांनी एक वक्तव्य केलेलं आहे. ते म्हणजे भाजप सोडून आम्ही कुणाशीही युती आघाडी करायला तयार आहोत, पण भाजपशी नाही. म्हणजे याचा अर्थ आता राष्ट्रवादीला अजित पवारांचे राष्ट्रवादी चालणार आहे, एकनाथ शिंदेंची शिवसेना चालेल आणि मवियातले तर घटक पक्ष आहेतच, मनसे सुद्धा चालेल. तर त्यामुळे दोन राष्ट्रवादींची आघाडी जी आहे ती कोल्हापूरमध्ये झाली आहे. तसंच रायगडमध्ये कालची परवाचीच बातमी आहे की रायगडमध्ये महायुतीमध्येच भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं युती केलेली आहे. पण याच्यातनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मात्र त्यांनी दूर ठेवलेलं आहे. पण एकनाथ शिंदेंची शिवसेना सुद्धा काही कमी नाही आहे. त्यांनी रायगड जिल्ह्यामधल्या कर्जत या सगळ्या तालुक्यांमध्ये कुणाबरोबर युती करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे आता हे सगळं स्थानिक पातळीवर स्थानिक कार्यकर्त्यांच्या बाबतीतलं मी बोलतोय बरं का, हे अजून वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेलं नाही. पण कर्जतमधनं स्थानिक पातळीवरचं जी समीकरणं जुळली जात आहेत ती कुणाबरोबर जुळली जात आहेत तर ज्या पक्षाला आपण पाण्यात पाहतोय असे उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या गटाची शिवसेना ही कर्जतमध्ये एकत्र येण्याची भाषा बोलतायत. आता अर्थात त्याला अजून वरिष्ठ पातळीवरनं दुजोरा मिळालेला नाही. इव्हन उद्धव ठाकरे असंही म्हणालेले काहीही झालं तरी मिंधे गटाबरोबर आम्ही युती करणार नाही. त्यामुळे तिथे काय होतंय हे बघणं फार इंटरेस्टिंग राहील. पण शेवटी एक लक्षात घ्या, एक सूत्र तुम्हाला मी सांगून ठेवतो. या ज्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. स्थानिक पातळीवरचे मुद्दे हे वेगळे असतात आणि स्थानिक पातळीवरची समीकरणं ही सुद्धा वेगळी असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवरचे नेते काय म्हणतायत, तिथले पदाधिकारी काय म्हणतायत, तिथले कार्यकर्ते काय म्हणतायत हे वरिष्ठांना ऐकावं लागतं. अशी एकूण परिस्थिती ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला बघायला मिळते. आता मूळ मुद्द्यावर मी येतो ज्याच्यासाठी हा व्हिडिओ केला जातोय. आता एक लक्षात घ्या, महाविकास आघाडी, या महाविकास आघाडीमध्ये एक नवा भिडू हा येऊ पाहतोय. तो म्हणजे मनसे, राज ठाकरे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झालेलं आहे. राजकीय युतीसुद्धा ते करणार आहेत अशी एकूण दाट शक्यता आहे. आणि ही शक्यता असतानाच मुंबई महापालिकेमध्ये आम्ही मनसेबरोबर किंवा मनसेला महाविकास आघाडीमध्ये येऊ देणार नाही किंवा आम्ही मनसेबरोबर जर का उद्धव ठाकरेंची युती होत असेल तर आम्ही स्वबळावरच आमच्या निवडणुका लढवणार आहोत, नव्हे तर आम्ही मुंबई महापालिका ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत
असं काँग्रेसनं जाहीर केलेलं आहे। आणि त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर निवडणूक आयोगाच्या भेटीच्या दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हर्षवर्धन सपकाळ हे आले नाहीत। मुंबईमध्ये एक मोठा मोर्चा झाला, संकल्प मोर्चा झाला। या संकल्प मोर्चामध्ये सुद्धा हर्षवर्धन सपकाळ हे उपस्थित राहिले नाहीत। एवढंच नाही तर मुंबई शहराध्यक्ष वर्षा गायकवाड या सुद्धा उपस्थित राहिल्या नाहीत। आणि यातूनच त्यांनी हे संकेत दिलेले आहेत की मनसे जिथे आहे तिथे आम्ही तुमच्या बरोबर येणार नाही। आता याला कारण बिहारची निवडणूक ही जोडली गेली। आता आजच बिहारच्या निवडणुकीचे निकाल लागतील, काय होईल हे चित्र स्पष्ट होईलच दुपारी 2 वाजेपर्यंत। पण जे काही आतापर्यंत जे सर्वे जे झालेले आहेत हे सर्वेमधनं काय सांगितलं गेलंय तर एनडीए हा आत्ताचा तिथला प्रबळ पक्ष आहे, म्हणजे जेडीयू आणि भाजप। आता आत्तापर्यंतचे बिहारमधले जे सर्वे झालेले आहेत यापूर्वीच्या निवडणुकांचे हे सर्वे जुळलेले नाहीत, त्यामुळे हा सुद्धा सर्वे जो आहे हा खोटा ठरू शकतो। पण आपण कशाला घाई करूया, दुपारी 2 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणारच आहे। दुसरीकडे आता बिहारच्या निवडणुकीचं कारण सांगत कदाचित काँग्रेस राज ठाकरेंबरोबर जाऊ पाहत नाहीये। महापालिकेच्या बाबतीमध्ये आपल्याला बोलता येणार नाही, महापालिकेमध्ये काही वेगळी समीकरणं घडू शकतात। पण ज्या काँग्रेसला मुंबईमध्ये राज ठाकरे नको आहेत ती काँग्रेस स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीमध्ये म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नाशिकमध्ये मनसे बरोबर युती करण्याची चर्चा त्यांची सुरू झाली आहे। नवे स्थानिक पातळीवर याची गणित जुळवली जात आहेत। तिथले स्थानिक नेते या युतीसाठी फॉर आहेत। आता वरिष्ठ काय म्हणतील याकडे त्यांचं बघणं आहे, परंतु स्थानिक लेवलवर कार्यकर्त्यांचा रेट आहे की मनसे बरोबर युती करायची। आता याच्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी अजून भाष्य केलेलं नाहीये, पण विजय वडेट्टीवार जे आहेत त्यांनी असं म्हटलंय की स्थानिक समीकरणं वेगळी असतात, त्यामुळे जर असं काही नाशिकमध्ये घडत असेल तर एका वेगळ्या दृष्टिकोनातनं आपल्याला नाशिककडे बघावं लागेल। म्हणजे त्यांनी डिनाय केलेलं नाहीये, त्यांनी नाकारलेलं नाहीये। आता काय होतंय हे बघणं महत्त्वाचं आहे। पण स्थानिक पातळीवर नाशिकमध्ये काँग्रेस आणि राज ठाकरे यांची युती संभवती आहे। आता विचार केला कधी की काँग्रेस आणि राज ठाकरे हे एकत्र येतील? अरे 2 पक्ष एकमेकांना पाहण्यात पाहत आलेत आत्तापर्यंत, पण ते 2 पक्ष हे नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला डावलून नाशिकमध्ये हे 2 पक्षांची समीकरणं जुळताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आता त्यातली प्रमुख कारणं काय आहेत तर एक प्रमुख कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे जसं मुंबईमध्ये मनसेचा एक मतदार आहे त्याचप्रमाणे नाशिकमध्ये सुद्धा मनसेचा चांगला प्रभाव आहे। यापूर्वी नाशिक महापालिकेमध्ये मनसेची सत्ता राहिलेली आहे, नाशिकमध्ये मनसेचा महापौर बसलेला आहे आणि नाशिकमध्ये त्या काळामध्ये मनसेने जे काम केलेलं आहे ते आजही नाशिककरांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे या सगळ्याचा एक फायदा आपल्याला होऊ शकेल असं काँग्रेसला वाटतंय। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, मतचोरीच्या बाबतीमध्ये राहुल गांधी यांनी जो एक सगळं नॅरेटिव्ह सेट केलेला आहे किंवा आत्तापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन केलेलं आहे, ज्याला खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स हा मिळालेला आहे, त्याच पद्धतीचं प्रेझेंटेशन राज ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये केलं। आणि म्हणूनच हा एक समान धागा या कार्यकर्त्यांना, एक पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना नाशिकमध्ये वाटतोय की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल टाकत राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये भाजपची पोलखोल करतायत। मतचोरीची प्रकरणं किंवा मतदार याद्यांमधले घोळ हे समोर आणतायत आणि त्यामुळेच ही युती झाली तर याचा फायदा आपल्याला होऊ शकतो असं समीकरण नाशिकमध्ये बघायला मिळत आहे। आता पुढे काय होईल, वरिष्ठ नेते काय सिग्नल देत आहेत हे बघणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे। पण मुंबईमध्ये आपल्याला राज ठाकरे नकोत असं म्हणणारी काँग्रेस नाशिकमध्ये मात्र राज ठाकरेंबरोबर युती करण्याचा विचार करते। तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।